नमस्कार. शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये सोप्या पद्धतीने मटण रस्सा बनवतोय. चला तर मग यासाठी एक पॅन घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि सुकं खोबरं चांगलं परतून घ्यायचंय. हलका रंग येईपर्यंत परतल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या. यानंतर त्याच पॅनमध्ये तेल न घालता एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय, तो घालायचा, चांगला परतून घ्यायचा आहे. अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे, जास्त खरपूस करायचा नाही. यानंतर त्याच डिशमध्ये काढून घ्या. सुकं खोबरं आणि कांदा परतून घेतला आणि थंड करून घेतल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो उभा चिरून घालायचा आहे आणि याची एकत्रित अशी बारीक वाटून पेस्ट तयार करायची आहे. इथे मिक्सरचं भांडं लहान असल्यामुळे आपण वेगवेगळं वाटण केलेलं आहे. सुरुवातीला खोबरं वाटलं आणि नंतर टोमॅटो घालून वाटून घेतलेलं आहे. इथे वाटण तयार झालेलं आहे. यानंतर इथे आपण भाजीला आणखीन तडका देण्यासाठी, चव वाढवण्यासाठी खडे मसाले बघतोय. 2 लवंगा, 3 ते 4 काळी मिरी, 1 मोठी वेलची, 2 लहान वेलच्या, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, 2 तेजपत्ते, 1 चमचा अख्खे साबूत जिरे घेतलेत. हे संपूर्ण साहित्य भाजीची आणखीन चव वाढवेल. चला तर मग पुढे भाजी बनवण्यासाठी एक कुकर गरम करण्यासाठी ठेवायचे. कुकर चांगलं तापलं की यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालायचे. तेलामध्ये सांगितलेले सर्व खडे मसाले घालायचे. थोडा खमंग वास सुटला आणि रंग बदलला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसणाचा कच्चा वास येईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये मटण घालायचं. इथे आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण 1-2 मिनिटे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. असा रंग झाला की यामध्ये पावडर्ड मसाले घालायचे. इथे आपण 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, एकत्रित असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. हे संपूर्ण साहित्य 2 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालतोय. तयार केलेलं वाटण मटणासोबत एकत्रित असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. पुन्हा एकजीव मिक्स करायचं आहे. इथे आपण कांदा आणि खोबरं हलकं असं परतून घेतलेलं होतं. कच्चे जिन्नस वापरलेले आहेत, त्यामुळे चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतायचंय. इथे आपण हे संपूर्ण मिश्रण 7 ते 8 मिनिटे प्रॉपर असं परतल्यानंतर पाहू शकता किती छान तेल सुटलंय. म्हणजेच मसाला चांगला तळला गेलेला आहे. वाटण चांगलं तळलं गेलं की भाजी देखील चवीला चांगली लागते. यानंतर यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. एकत्रित मिक्स करून गरम पाणी घालायचे आणि चांगल्या 2 ते 3 उकळ्या काढायच्यात. गरम पाणी घालायचे जेणेकरून भाजी चवीला खूप चांगली लागते. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. मटणाच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे तुम्ही किती शिट्ट्या कराल ते, हे तुम्ही समजून घ्या. इथे प्रॉपर अशा आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्यात. कुकरची हवा निघाली की झाकण काढायचे. आधी काढायचं नाही, जेणेकरून वाफेने देखील भाज्या शिजतात. इथे आपला एकदम चवदार चविष्ट असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, एकजीव मिक्स करायचे. प्रॉपर असे 20 ते 25 मिनिटे लागतात हे मटण होण्यासाठी. एकदम पटकन तयार होणारी रेसिपी आहे. चला तर मग डिश सर्व करूयात. ही एकदम चमचमीत अशी मटण रस्साची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. पटकन तयार होणारी आहे. एकदम वेगळ्या पद्धतीचं हे मटण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही देखील नक्की बनवा. ही मटण रस्साची रेसिपी तुम्ही चपाती, भाकरी, भात या सर्वांसोबत सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया तशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.